ही जी काही निस्वार्थ सेवा या सोसायटीमध्ये ती देत आहेत, ही सहकार देवतेला सुद्धा खूप प्रसन्न झालेली आहे. सहकार देवता सुद्धा तुमच्यावर दीपस्तंभ नावाचा हा जो पुरस्कार आहे तो या साई एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला नक्कीच मिळणार आहे. राज्यातल्या 5 एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनची आम्ही निवड केलेली आहे. बेस्ट चेअरमन ऑफ द एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. आणि त्यामध्ये पहिली निवड आज या सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठलराव पवार यांची घोषित करताना मला अतिशय आनंद होतो आहे. सहकाराच्या माध्यमातून या सोसायटीचं जे काही काम चालू आहे, सामाजिक उपक्रम संस्था राबवते, हे अतिशय अभिनंदनीय अशा स्वरूपाचे उपक्रम आहे. या संस्थेचं सभासद व्हायला सुद्धा भाग्यवान आहेत सर्व सभासद की त्यांना एवढ्या सेवा या संस्थेच्या माध्यमातून मिळतात. साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या गणरायाची आरती राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, श्री साईबाबा संस्थांच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख रोहिदास माळी, शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांसह पोलीस बांधवांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाली आहे. या संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा श्री साईबाबांची शाल देत सत्कार करण्यात आला. यावेळी काका कोयटे यांनी जवळपास तासभर थांबून साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव पोते, सचिव विलास वाणी आणि संचालक मंडळाकडून संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली व संस्थेचा चालू वर्षी असलेला नफा तसेच सभासदांसाठी संस्थेच्या वतीने राबविले जात असलेले उपक्रम एकूणच चेअरमन विठ्ठल पवार आणि संचालक मंडळाचे विशेष कौतुक करत या संस्थेचे सभासद भाग्यवान असल्याचं म्हटलं व येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यातल्या एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटीचा अधिवेशन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या उपस्थितीत लातूर येथे आयोजित केले असून साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा काका कोयटे यांनी केली आहे. तर राज्यातील 5 कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या कर्तृत्वान चेअरमनची निवड आम्ही करणार असून बेस्ट चेअरमन ऑफ द एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून पहिली निवड ही चेअरमन विठ्ठल पवार यांची करत असल्याचे काका कोयटे यांनी जाहीर केलंय व सहकार क्षेत्रातील दिग्गज अभ्यासू ओळखले जाणारे काका कोयटे हे अतिशय रास्त दरात उच्च प्रतीची सोसायटीच्या पाण्याची बाटली, पिशवी तसेच पेढ्यांचा बॉक्स आवर्जून आपल्यासोबत घेऊन जाण्यास विसरले नाहीत. साई संस्थान एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या गणपतीच्या आरतीचा मान मिळा या संस्थेने दिला, त्याच्याबद्दल पहिल्यांदा मी आभार मानतो. मी सहकार चळवळीत काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे सहकाराच्या माध्यमातून या सोसायटीचं जे काही काम चालू आहे, विशेषतः सर्व सभासदांकरता आणि साई भक्तांकरता सुद्धा जे काही सामाजिक उपक्रम संस्था राबवते, हे अतिशय अभिनंदनीय अशा स्वरूपाचे उपक्रम आहे. या संस्थेचं सभासद व्हायला सुद्धा भाग्यवान आहेत सर्व सभासद की त्यांना एवढ्या सेवा या संस्थेच्या माध्यमातून मिळतात. आणि मला आज या ठिकाणी जाहीर करायला मोठा आनंद होतोय की येत्या 14 सप्टेंबरला राज्यातल्या एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं अधिवेशन लातूर या ठिकाणी होणार आहे. सन्मान्य राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार आयुक्त सन्मान्य दीपकजी तावरे साहेब हे त्या अधिवेशनाला संपूर्ण दिवसभर उपस्थित राहणार आहे. आणि त्या दिवशी आम्ही राज्यातल्या एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटींना काही पुरस्कार जाहीर करणार आहोत. त्यामध्ये दीपस्तंभ नावाचा हा जो पुरस्कार आहे तो या साई एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला नक्कीच मिळणार आहे. परंतु राज्यातल्या 5 एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनची आम्ही निवड केलेली आहे. बेस्ट चेअरमन ऑफ द एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. आणि त्यामध्ये पहिली निवड आज या सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठलराव पवार यांची घोषित करताना मला अतिशय आनंद होतो आहे. विठ्ठलराव पवार यांनी अतिशय निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे आपण साईबाबांची भक्ती करतो आहोत, बाबांचं काम आपण करतो आहोत, या भावनेनं ही जी काही निस्वार्थ सेवा या सोसायटीमध्ये ती देत आहेत, ही सहकार देवतेला सुद्धा खूप प्रसन्न झालेली आहे. सहकार देवता सुद्धा तुमच्यावर, साईबाबा तर तुमच्यावर प्रसन्न आहेत. राज्यातल्या सगळ्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं विठ्ठलराव पवार मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि साई चरणी प्रार्थना करतो तुमच्यासारखंच काम करण्याची बुद्धी सहकार चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना द्यावी. धन्यवाद.
पिशवी किंवा पेढे, पाण्याची बाटली ही साई भक्तांकरता असते. त्यामुळे साई भक्तांची सेवा या निमित्ताने विठ्ठलराव पवार आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत. आणि त्या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना, विशेषतः सभासदांना, जे सभासद सेवानिवृत्त होतात, सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांची आपुलकी संस्थेबद्दल असते, त्यांना सुद्धा सभासद करून घेऊन ती आपुलकी टिकवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतं. त्याचप्रमाणे संस्थेच्या सर्व सभासदांना नैसर्गिक विमा त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचा लाभ अनेक सभासदांना झालेला आहे. दिवाळीच्या काळामध्ये साखर असेल किंवा आणखी काही किराणा माल असेल तो सुद्धा मोफत दिला जातो. मला वाटतं एवढी सेवा राज्यातल्या कोणत्याही एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडनं करून घेतली जात नाही आणि ती साईबाबा संस्थांच्या कर्मचारी सोसायटीकडून केली जाते, याचा मला विशेष आनंद होतो. खुशखबर खुशखबर. शिर्डी शहरातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणारे युवा नेतृत्व माननीय श्री किरण बाळासाहेब कोते पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त खास महिला भगिनींसाठी आगळा वेगळा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून टीव्ही स्टार मयुरी परब यांची देखील उपस्थिती राहणार आहे. होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी 100 पेक्षा जास्त बक्षिसे ठेवण्यात आली असून 1 नंबर लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्या महिलेला अर्धा तोळ्याची सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार असून पहिले बक्षीस रेफ्रिजरेटर, दुसरे बक्षीस LED टीव्ही तर तिसरे बक्षीस मायक्रोवेव्ह ओव्हन आहे. तसेच लकी ड्रॉ विजेत्यांना 50 पैठणी व गरजू विद्यार्थिनींना 32 सायकल आणि 32 शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार असून या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त महिला भगिनींनी उपस्थिती लावण्याचं आवाहन किरण बाळासाहेब कोते व सौ प्रतिभा किरण कोते यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण साई निर्माण करिअर अकॅडमी, एअरपोर्ट रोड, शिर्डी. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला असून महिला भगिनींसाठी येण्या जाण्यासाठी मोफत रिक्षाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. आयोजक युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना व श्री किरण भाऊ कोते पाटील मित्र मंडळ शिर्डी. साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत, खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी. घ्या राधिकाची चकली, एकदा खा तर खातच राहाल. सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत. अवघ्या 200 रुपयात 500 ग्राम चकली. एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या. आमचा पत्ता द्वारकानगर, शिर्डी. मोबाईल नंबर 9404 71 58 30. खुशखबर खुशखबर खुशखबर. साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट. नगर मनमाड रोड पासून अवघ्या 200 फुटांच्या अंतरावर. साईबाबा मंदिर, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, प्रशस्त रस्ते, बांधकामासाठी सुयोग्य जागा, जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर. ठिकाण डीमार्ट मॉल जवळ, शिर्डी साकुरी शिवरस्ता, शिर्डी. संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील. मोबाईल क्रमांक 9767 0 6 66 85.